आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। भराडे परिवाराच्या वतीने श्रामनेर संघास भोजनदान देत कार्यक्रम संपन्न झाला। शहरातील गौतम नगर येथील रहिवासी असणारे तसेच यश क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गौतम भराडे यांच्या परिवाराच्या वतीने श्रामनेर संघास भोजनदान देण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला। आज दिनांक 7 जून रोजी हा कार्यक्रम गौतम नगर सुपर मार्केट या परिसरात संपन्न झाला। भारतीय बौद्ध महासभा परभणीच्या वतीने गौतम नगर येथील विहारामध्ये उपासक यांच्यासाठी 10 दिवस श्रामनेर शिबिर घेण्यात आले। या शिबिरात बालक तथा वरिष्ठ उपासकांनी देखील श्रामनेर होत सहभाग नोंदवला। त्याच अनुषंगाने सामाजिक, धार्मिक आणि परिवर्तनवादी चळवळीत सक्रिय कार्य करणारे गौतम भराडे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने या श्रामनेर संघास आज भोजनदान देण्यात आले। बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामीचा जयघोष करत अतिशय शिस्तबद्ध चालत आलेल्या श्रामनेर संघाचे पुष्पवृष्टी करून उपासकांच्या वतीने सर्वात प्रथम स्वागत करण्यात आले। त्यानंतर तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करण्यात आले। उपस्थित श्रामनेर संघाचे उपासकांना त्रिशरण पंचशील दिले। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जय भवानी महिला सुतगिरणीच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया पाटील या उपस्थित होत्या। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब धबाले, जिल्हा सरचिटणीस DY खेडकर पोटफोडे, कोषाध्यक्ष विश्वनाथ झोडपे, सचिव SS साळवे, शिवाजीराव वाहवळे, नागशेन हत्यांबिरे, बौद्धाचार्य अतुल वैराट, GR गायकवाड, डॉक्टर सुनील तुर्कमाने, उमेश शेळके यांच्यासह इतरही मान्यवरांची उपस्थित होती। भराडे परिवाराच्या वतीने श्रामनेर संघाचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर श्रामनेर संघास भोजन देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। सदरील कार्यक्रमास गौतम नगर परिसरातील उपासक उपासिका यांची लक्षणीय उपस्थिती होती।